अमरावती जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकत असून तापमान 45 अंशावर पोहोचले आहे। या कडक उन्हामुळे नागरिक आधीच त्रस्त असताना अंजनगाव सुर्जी शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात दुपारच्या सुमारास एक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली। या अग्नितांडवात वृंदावन दूध डेअरी आणि नियती सोलर एजन्सी ही दोन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत। प्राथमिक अंदाजानुसार या आगीत व्यापाऱ्यांचे सुमारे 15 ते 16 लाख रुपयांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 1 वाजताच्या सुमारास शिक्षक कॉलनी परिसरातील वृंदावन दूध डेअरीचे मालक वानखडे यांच्या दुकानातील फ्रीजरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले। आधीच कडक उन्हामुळे हवेत प्रचंड उष्णता होती, ज्यामुळे काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण दुकानाला वेढा घातला। डेअरीला लागलेली आग इतकी वेगाने पसरली की तिने शेजारीच असलेल्या वैभव पेरकर यांच्या नियती सोलर एजन्सीलाही आपल्या कवेत घेतले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या काही मिनिटातच दोन्ही दुकानातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, महागडे सोलर साहित्य आणि संपूर्ण माल डोळ्यादेखत जळून भस्मसात झाला। आग लागल्याचे समजताच स्थानिक दुकानदार आणि नागरिकांनी नगर प्रशासनाला तातडीने फोन करून अग्निशामक दलाची गाडी पाठवण्याची विनंती केली। मात्र नागरिकांचा असा आरोप आहे की तब्बल 1 तासानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले। प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे आग अधिकच भडकली आणि दोन्ही दुकाने वाचवणे अशक्य झाले। या दुर्दैवी घटनेत आपले सर्वस्व गमावलेले व्यावसायिक वानखडे आणि वैभव पेरकर यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे। तसेच प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन पीडित व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी अंजनगाव सुर्जीतील नागरिकांकडून केली जात आहे। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।